370 रुपयाच्या बिर्याणीचं प्रकरण आपण पाहिलं मित्रांनो. म्हणजे 370 रुपयाची बिर्याणी चारली की मुलीचा पूर्ण ॲक्सेस आपल्याला मिळतो, हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. पण आपण आता दुसरा विषय हाताळतो आहे आणि दुसऱ्या विषयाचा मेन टॉपिक आपला प्रणित मोरेचा आहे. प्रणित मोरेच्या शोमधला किस्सा आहे आणि या शोमध्ये एक मुलगी आली होती. त्या मुलीचं नाव आहे सेजल पवार. सेजल पवार पेशाने डॉक्टर आहे, पण डॉक्टर की सोडून तिने नवीनच धंदे चालू केले. सोशल मीडियावर रील्स वगैरे अपलोड करणं, म्हणजे सगळं हे दाखवणं बिकवणं आणि शो अप करणं. आणि अशा शो अप करण्याच्या नादात ती प्रणित मोरेच्या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये गेली आणि तिथंच तिची डांग लागली, म्हणजे विषय झाला. शोच्या दरम्यान तिच्याकडनं काय स्टेटमेंट गेले तुम्ही हे बघा. फिर ऊपर एब्डोमेन काटा, हाँ फिर स्कल काटा और फिर लास्ट में जो भी है रिप्रोडक्टिव तू ऑर्गन्स। पक्का डॉक्टर है या कसाई है? और ऐसे कोई जोक वोक भी मारते तभी या एकदम सीरियस रहते सब लोग? मारते हैं ना। जोक वोक भी मारते क्या कि इसके दिमाग में कुछ नहीं है? व्हाटएवर जो भी साइज वगैरह जो क्या? व्हिडिओ तुम्ही मित्रांनो बघितलाच असेल आणि व्हिडिओ बघून तुम्हाला कळलं असेल हिची मानसिकता काय आहे. हिला खरंच म्हणजे काय वेडवीड लागले का का ही बाईच विकृत आहे. म्हणजे हिचं असं म्हणणं होतं की आम्ही मेडिकलचे स्टुडंट असताना आमच्याकडे काय बॉड्या यायच्या, म्हणजे आपण जे एखाद्या व्यक्तीने बघा दान केलेली बॉडी असते हॉस्पिटलसाठी येणाऱ्या स्टुडंटसाठी किंवा त्यांच्यातून काहीतरी शिकावं म्हणून ते बॉडी पाठवलेले असतात. त्या बॉडीवर लोक शिकतात बाबा हे असं हे तसं हे तसं आहे. पण ह्या व्यक्तीने ह्या बाईने काय केलं, जेव्हा ही बॉडी यायच्या तेव्हा ती काय करायची माहिती आहे का, माणसांच्या प्रायव्हेट पार्टबद्दल चर्चा करते. बाबा याची साईज मोठी आहे, ह्याची साईज छोटी आहे. मला कळत नाही हिचं काही छोटं आहे का मेंदू बिंदू. म्हणजे अशा विकृत लोक आहे, म्हणजे काही करतात. तिने आता सोशल मीडियावरून माफी मागितली. माफी मागून विषय हे होत नाहीये ना, पुढं जात नाही. बाई तू चूक झाली, मोठी चूक केली आहे, तुला लाज वाटली पाहिजे अशा गोष्टी करताना बोलताना. बघा मित्रांनो काय असतं, स्टँडअप कॉमेडी शो असतो. शिव्या देणं काय गैर नाही आहे, एक्सप्रेस करण्याचं भावना असतात. पण शिव्या देताना आपण सेन्सिटिव्ह विषय हाताळतोय हे ज्या लोकांना कळत नाही ना ते एक नंबरचे नालायक आणि मूर्ख लोक आहे. शिव्या देतात, पहिल्यापासून कॉमेडीमध्ये शिव्या द्यायला लागतात. म्हणजे आता नवीन नवीन जे चालू झालंय बेंचो चोतिया वगैरे आपण समजू शकतो की बाबा शिव्या चालतात. पण काय झालंय गेल्या या वर्ष दीड वर्षात काय झालं, या शिव्यांनी सीमा गाठली. शिव्या सोडून बाकीच्या अश्लील कृत्य चालू झाले. आता मध्यंतरी आपल्याला माहीत असेल की बाबा यो कोण यो काय नाव त्याचं, सॅमेर आहे ना, त्याच्या शोमध्ये अलाहाबादी आला. त्यांनी काय प्रश्न केला एका समोरच्या व्यक्तीला, तुम्ही तुमच्या आईवडिलांचा संगम होताना तुम्ही बघत होता का. म्हणजे असे प्रश्न, म्हणजे कॉमेडीच्या नावाखाली हेच चालू आहे. शिव्या देणं काय गैर नाही आहे, कोणीही देऊ शकतं शिवाय, विषय तो नाही आहे. पण अश्लील चाळे अश्लील वल्गर बोलतो आपण, ते खूप चुकीचं आहे, खूप चुकीचं आहे. आता या मुलीला डॉक्टर पदावरून काढून टाकतील, तिचं लायसन्स बिन्सन्स रद्द करतील, 370 वाल्याची नोकरी बिक्री गेली, त्याचं करिअर. पण ही लोक अशा बायांना फॉलो करणारे लोक आहेत ना इन्स्टावर, 250K पर्यंत त्याचे फॉलोअर्स वाढलेत मित्रांनो. म्हणजे लोकांची मानसिकता सुद्धा बघा की कुठपर्यंत ही लोक जातात. विषय फक्त आपल्याला एवढंच सांगायचं की बाबा नका बोलू असं. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा असं बोललं की बाबा ठीक आहे माफी मागितली, विषय द्या सोडून. पण काय असतं ना, आणि आहेत अजून बरेच स्टँडअप कॉमेडियन आहेत ज्या अशा प्रकारचा कंटेंट वापरतात. नका वापरू, त्यांना फक्त एवढंच असेल, रिस्पेक्ट ठेवा, आपली ठेवा, स्वतःची ठेवा, आपल्या घरच्यांची ठेवा. आपण ज्यावेळेस काय बोलतो बघा, संस्कार तुझे निघत नाही, तुझ्या घरच्यांचे निघतात. कळलं का, तो विषय असा आहे. तर बाई एवढंच सांगायचं आहे, नका करू. प्रणित मोरेने त्याचं अकाउंट डिॲक्टिवेट केले काही महिन्यांसाठी. तो परत 3-4 महिन्यांनी येईल, सगळं थंड झाल्यावर अकाउंट चालू कराल. फॉलोअर्स तेवढेच असेल, कारण की काय कमी बी होणार नाही, जास्त बी होणार नाही, तेवढेच राहणार. वातावरण थंड झालं तो परत ॲक्टिव्ह करल. चुतियापणा करू नको. बाय बाय.